संजय गायकवाड आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. ज्या पद्धतीनं आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत, आदित्य ठाकरे म्हणतात की विरोधी पक्ष नेता दिला नाही, सरकारला भीती वाटते. विरोधी पक्ष देण्या अरे इकडे साहेब, विरोधी पक्ष देण्या इतपतची संख्या 29 आमदार तुमच्याकडे नाही. त्याच्यामुळे सरकारला घाबरायचा काय प्रश्न आहे? तुमची जनतेने तुम्हाला लाथळलं, जनतेने तुम्हाला एवढी माणसं निवडून दिली नाही. 20 आमदारावर कुठे विरोधी पक्ष महाराष्ट्रात आता याच्या आधी दिला गेला का? नक्कीच. पण कडीपत्त्यासारखं बाजूला काढलं जाईल गद्दारांना, असं म्हणतात उद्धव ठाकरे. तुम्हाला काँग्रेस तशा प्रकारे काढलं का याची काळजी आपण करावी. आम्ही सगळे वेल सेट आहोत. आमचा काय कोणी कडेपट्ट्यावर का आम्हाला कोणी काढत नाही. आम्ही अलायन्समध्ये मजबूत आहोत. विरोधक वेगळ्या विदर्भाची मागणी करतायत, तुम्ही पण विदर्भाचे आमदार आहात, खरंच वेगळ्या विदर्भाची? मी अखंड विदर्भाचं समर्थन करतो. वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची ती भूमिका होती, आजही आमची ती भूमिका आहे. एक विदर्भाचा आमदार म्हणून मी सांगेन की आमचा विकास हा अखंड महाराष्ट्रात होऊ शकतो. वेगळा विदर्भ केला तर आमचा विकास होऊ शकत नाही. ज्या पद्धतीने टीका टिप्पणी करतात भास्कर जाधव की सरकार कुठेतरी घाबरत आहे, त्यामुळे विरोधी पक्ष नेतेपद दिलं जात नाही, मी आक्रमक भूमिका घेतो, मी बोलतो, पण सरकारला तसू मात्र फरक पडत नाही. तुम्ही आक्रमक भूमिका घेता, पण त्या आक्रमकतेला काही तथ्य नसते ना. तथ्यहीन चर्चा तुम्ही जर कराल तर तुमच्या सरकार तुमच्या बोलण्याचं काय दखल घेणार आहे? आणि वारंवार तेच विषय तुमचे असतात. एखादा विषय जर तुमचा पटला तर सरकार त्याच्यावर दखल घेते. नक्की. धन्यवाद तुमची बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर.